नमस्कार. खरं तर मगाशी मी त्याला विचारलं होतं की तुझ्या सगळ्या शैक्षणिक आयुष्यात तुला कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं, कोण कोण तुझे शिक्षक आहेत. तर त्यांनी काहीतरी 4-5 नाव मला सांगितली. त्यातले 2 शिक्षक खरं तर माझ्यासोबत आता उपस्थित आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. मी त्याच्या फील्डमधलं नाही, त्यामुळे मला त्यातली फारशी माहिती असणं काय नेसेसिटी नाही, काय मला त्यातली फार माहित नाही. पण त्याच्याबद्दल मला जितकी माहिती आहे तितके प्रश्न मी त्याला विचारले. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तो जे शिक्षण घेत होता ज्या सरांकडं, ते हांडे सर माझ्यासोबत आहेत. खरं तर जुन्नर तालुक्यातलं त्या क्षेत्रातलं ते मोठं नाव आहे. सरांची शिकवणी अनेकांना माहिती आहे, अनेक विद्यार्थी सरांच्या माध्यमातून घडलेत. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर त्यांनी जे हा काय रेकॉर्ड केलाय ह्याच्याबद्दल एकंदरीत तुमचं काय मत आहे आणि कसं वाटतं जेव्हा ही सगळे विद्यार्थी असं काहीतरी वेगळे पण करतात किंवा विद्यार्थी ग्रामीण भागातले आता घडतायत, काय सांगाल त्या सगळ्याबद्दल? खरं तर या माध्यमातून एक सांगू इच्छितो की ग्रामीण भागातला शिवजन्मभूमीतला एक विद्यार्थी आज इतक्या मोठ्या विक्रमापर्यंत पोहोचला. निश्चितच ही जुन्नरकरांसाठी इतकेच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याआधी मी सर्वप्रथम त्याचे आईवडील, आमचे शिक्षक मित्र श्री आणि सौ जाधव सर आणि जाधव मॅडम यांचं या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करू इच्छितो. त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये हा विद्यार्थी शिकतो ती शाळा आमच्या सर्वांचं आदरस्थान म्हणजेच गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर या शाळेतील सर्व गुरुजन वर्ग यांचंही त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी मी करू इच्छितो. या मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर याची माझी ओळख ही मागच्या वर्षी एप्रिलमध्ये शिष्यवृत्तीच्या क्लासेसच्या निमित्तानं त्या ठिकाणी झाली. अगदी सुरुवातीला अगदी लाजरा बुजरा असा हा विद्यार्थी होता, परंतु हळूहळू जसं जसं त्या ठिकाणी आमचे दिवस त्या ठिकाणी पुढे पुढे जात होते तेव्हा एक लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं टॅलेंट लपलेलं आहे. आणि ते टॅलेंट जे लपलेलं होतं ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी क्रिएटिव्हिटी आणि काहीतरी इनोव्हेशन मला करायचं आहे. कारण शिकवत असताना मग त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे क्वेश्चन असतील, आमचे गणिताचे क्वेश्चन असतील, तर फळ्यावर गेल्यानंतर फक्त त्याच्यापुरतंच त्या ठिकाणी समाधान न मानता मला सर याच्यामध्ये अजून वेगळं काय करता येईल याच्यावर त्याचा जास्त फोकस असायचा. आणि एक शिक्षक म्हणून मागच्या 22-23 वर्षांमध्ये एक असा चांगला अनुभव आहे का विद्यार्थ्याची नजर, त्याची चेहरीपट्टी त्या ठिकाणी जे हाताळायचं काम आहे ते शिक्षकाचं त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि याच्यातूनच मी त्या ठिकाणी पाहिलं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि हळूहळू त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. आणि मग गणित आणि बुद्धिमत्तेबरोबर त्याच्यामध्ये विज्ञानामध्ये एक चांगली रुची त्याला आहे. इतकंच नाही तर अनेक पुस्तकांची नावं, त्याचे लेखक, त्या पुस्तकामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्याला आपण कधी कधी समीक्षा म्हणतो, ही समीक्षा सुद्धा तो अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये मांडतो, हे लक्षात येत गेलं. आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्याने मला सांगितलं की सर मी अशा एका चांगल्या याच्यामध्ये प्रयोगामध्ये जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड मी त्या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. आणि हे ऐकल्यानंतर एक विज्ञानाचा शिक्षक म्हणून मलाही त्याच्यामध्ये प्रचंड आनंद झाला. आणि म्हटलं हरकत नाही, तू जे करशील त्याला त्या ठिकाणी निश्चितच पाठबळ देण्याचं काम माझं राहील. आणि हळूहळू त्याने मग अशी सांगितल्याप्रमाणे एक त्या ठिकाणी 3 मिनिटे 4 मिनिटं असा जो कालावधी होता तो कमी करत गेला. आणि त्याने आज या यशाला गवसणी घातली. एक वाक्य या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो की त्याचे पालक, आमचे मित्र सन्माननीय मारुती जाधव सर यांनी त्याला पिरियडिक टेबल त्या घरामध्ये आणून ठेवला. तो पिरियडिक टेबल आणून ठेवलेला होता, परंतु त्याने सुरुवातीला काही दिवस त्या पिरियडिक टेबलकडे पाहिलंच नाही. आणि मग वडील म्हणून त्यांनी सरांनी त्याला सांगितलं की हा पिरियडिक टेबल आपण कशासाठी आणलेला आहे. आणि मग हे त्या ऐकल्यानंतर त्याने मात्र त्या ठिकाणी वडील बोलल्यानंतर त्यांनी ते लक्षात ठेवलं की हा पिरियडिक टेबल आपल्यासाठीच त्या ठिकाणी आणलेला आहे आणि आपल्याला ह्या पिरियडिक टेबलकडे पाहून काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्या ठिकाणी निश्चितच येऊ शकते हे त्यांनी त्या ठिकाणी जाणलं. आणि सुरुवातीला 10 एलिमेंट नंतर 20 एलिमेंट असे करत 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 एकूण 118 एलिमेंट त्याने सहज गतीने त्या ठिकाणी तोंडपाठ केले. सर्व या तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सांगू इच्छितो की आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव येणं या ठिकाणी अतिशय सोपी गोष्ट अजिबात नाही. परंतु त्यांनी सुरुवात ज्या पद्धतीने केली, 10 एलिमेंट असतील, 20 एलिमेंट, याच्यातून तो हळूहळू त्या ठिकाणी इथपर्यंत पोहोचला. आणि 118 एलिमेंट त्याने अगदी सहज गतीने त्या ठिकाणी केले. आणि नुसते केलेच नाही तर विक्रमामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी कोरलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे केली, लहान याच्यातून त्या ठिकाणी प्रयत्न केला तर निश्चितच यश हे तुमचं आहे, हे या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. दुसरा मुद्दा एक आहे का जसं मगाशी तुम्ही त्या ठिकाणी बोललात की पालकांनाही तुम्ही एक चांगला संदेश त्या ठिकाणी दिला की पालकांनी सुद्धा आपल्या मुलांमध्ये नेमकं काय आहे, त्याची आवड कशामध्ये आहे, त्याची रुची कशामध्ये आहे, हे आपण त्या ठिकाणी हेरलं गेलं पाहिजे. जर आपल्या लक्षात नाही आलं तर शिक्षकांशी आपण त्या ठिकाणी संपर्क साधून त्या ठिकाणी केलं पाहिजे. जसं या मुलाने सांगितलं का हे सगळं करण्यामध्ये याच्या मागे जी प्रेरणा असेल ती प्रेरणा म्हणजे त्याचे मामा आणि त्याची मावशी.
या दोघांकडून त्याला अतिशय चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली आणि त्याची जे बौद्धिक खाद्य होतं, त्याची जी बौद्धिक भूक आहे, ती भूक भागवण्याचं काम या दोघींनी त्या ठिकाणी केलं. त्याला लागणारी असलेली पुस्तक, योग्य वेळी योग्य खाद्य मिळालं, योग्य वेळी योग्य खाद्य त्याला त्या ठिकाणी पुरवलं आणि त्याचे त्या ठिकाणी प्रेरणास्थान म्हणजेच त्या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची भरपूर पुस्तकं त्यांनी वाचली आणि त्याच्यातून त्या ठिकाणी चांगली प्रेरणा त्या ठिकाणी त्याला मिळाली. अजून एक मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजही आपण त्या ठिकाणी पुस्तक असेल, आपला जो शालेय अभ्यासक्रम आहे, हे पुस्तक प्रमाण नसून तर ते एक माध्यम आहे, हे आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक स्वीकारलं पाहिजे. आजही आपला हट्ट तोच असतो की हे पुस्तकात दिले मग मला असंच पाहिजे. मग त्याच्यातून होतंय काय का मुलांमध्ये असणारी जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा मुलांमध्ये जे नवीन इनोव्हेशन आहे ते कुठंतरी थांबलं जाते. तर या ठिकाणी फक्त पुस्तक हे माध्यमच त्या ठिकाणी समजलं गेलं पाहिजे, प्रमाण त्या ठिकाणी मानायला नको, जेणेकरून मुलं सगळ्या अंगाने त्याचा विचार करतील, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जी कुवत आहे ती समोर मांडण्याचा प्रयत्न करतील आणि निश्चितच हे जर ते समोर आलं तर असे हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी निश्चितच आपल्या तालुक्यातून घडतील, यात शंका नाही. नक्कीच. खरं तर सरांनी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सरांकडे तो शिकला, त्याने सरांकडे या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या आणि आज त्याने ते करून दाखवले. खरं तर त्याच्याबद्दल सर त्याचं खरंच कौतुक आहे. असे विद्यार्थी आपल्या हातून घडत राहो अशीच आम्ही देखील इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस. कमोडिटी मार्केट शिका आता फक्त 10 दिवसात, तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये. संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड S&R इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा. संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध. क्लासची फी 10,000 रुपये. मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त 5,000 रुपयामध्ये उपलब्ध. आताच संपर्क करा. आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस, त्रिमूर्ती मंगल कार्यालय, 3रा मजला, आळेफाटा. संपर्क क्रमांक 7558 64 39 60 तसेच 9322 06 14 71. त्यासोबतच www.sanjeevaniCommunity.com ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा. संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस. नमस्कार, माझं नाव संजय विष्णू गाडवे. मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेफाटा. कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे. तसं कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड, सिल्वर, झिंक, कॉपर, क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिडेन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट इन किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे. दुसरी गोष्ट आपण या व्हॉल्यूम बेस शिकवतो. लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात, रेकॉर्डिंग क्लासेस नसतात. आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे. इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतंय की बायर्स आणि सेलर किती बसलेले. हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे. आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी, निफ्टी, कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता. आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो. माझं नाव संदीप बंडलकर. मी संजीवनी कम्युनिटी मार्केटमध्ये क्लासेस केलेले आहे. मला रोजचा डेली 3,000 रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साईड बिझनेस साईड कमी करत आहे. माझं नाव आलिया अब्दुल मौलवी आहे. मी 12वी झालेली विद्यार्थी आहे. मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं. मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं. तेव्हा मी कमोडिटी मार्केट, संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज 6 दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे. 6 दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे. आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे आपण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो. कारण मी पहिले बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचो, पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटीमध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून
कमोडिटीमध्ये ट्रेड करायला लागलो, पण कमोडिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळं प्रॉफिट पण जास्त होतं, 100% वर्क करतंय इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात 100%. मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केलेले, पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे. आणि ज्यावेळेस मला आळेफाट्यावर कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालू झाले, त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले. सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स 100% वर्क करते. मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे, कम्युनिटी मार्केट म्हणजे काय, कारण मी पहिल्यांदा सरांकडे क्लास केले कम्युनिटी मार्केटचे. आज माझा क्लासमधला 6वा दिवस आहे. सरांची 10 दिवसाची बॅच असते, पण मला 6 दिवसातच खूप जास्त प्रॉफिट झाला आहे. आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने. तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही, सरांनी स्वतः या बेसलाईनवर काम केले. सरांनी मिडल पॉईंट सांगितलाय मार्केटचा. हॅलो गाईज, माझं नाव समृद्धी सोपान कानडे, मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं. सरांची टीचिंग लेवल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात, बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं. टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे. ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे. प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट 100% प्रॉफिट आहे. सरांचे इंडिकेटर इतकं बेस्ट आहेत की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही. 100% प्रॉफिट आहे त्यात. मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा. तो सट्टा नसून खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे.